आम्ही निघालो काश्मीरला सगळेजण आणि आता पासिंग आनंद नगर पार्क पुण्यावरून आता निघालो काश्मीरसाठी. 2चं फ्लाईट आहे मुंबईवरून. आपण आता इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलोय नावकल करत आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 ला आपलं बुकिंग आहे. आपण आता आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती. आपली फ्लाईट आहे दुपारी 2ची जम्मू काश्मीर आणि आपण आता चालू आहे एअरपोर्टला 15 नंबर त्याच्यावरती. आपलं गेट नंबर 52 ला आपण आहोत. फ्लाईटला आलो आहे. इंडिगोचं फ्लाईट आहे आणि फ्लाईटमध्ये आता आपण बसणार आहोत. मित्रांनो, आपण चाललोय आता काश्मीरला. श्रीनगरला लँड करणार आहोत आणि इंडिगोची फ्लाईट आहे. फ्लाईट बऱ्यापैकी खाली आहे आणि मला असं वाटतं की आपण असं करून चालणार नाहीये. आपण काश्मीरला गेलं पाहिजे. काश्मीर आपलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी बुकिंग कॅन्सल केली आहे, पण असं प्लीज करू नका. काही सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणं बंद केली आहेत. ती वगळता बाकी टुरिझम सुरू आहे. सगळीकडे आपले लोक आहेत, आपले सर्व्हिसेस मिलिटरीचे, CISFचे आणि सगळेच लोक सिक्युरिटीसाठी तिथं आहेत. स्थानिक लोक पण खूप गोवामार्गी चांगल्या मदत करत आहेत. हॉटेल्समध्ये सगळ्यांना किंवा सगळीकडे मदत करत आहेत. त्यामुळे प्लीज असं करू नका. सगळ्यांनी पुन्हा बुकिंग करा किंवा बाहेर कुठे जायचा प्लॅन असेल तर परत तो कॅन्सल करून काश्मीरला या. आपण आताच लँड केलाय. फ्लाईट डिले झाला आणि त्याच्यामुळे लँड आता उशिरा केला आपण. आता आपण आहे लाल चौक एरियामध्ये. एअरपोर्ट पासून आपण आता निघालो हॉटेलकडे. हा लाल चौक एरिया आहे. शब्बीर भाई माझ्या बरोबर आहे, तिथले चालक आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खूप सारं हॅपनिंग असायचं ह्या रस्त्यांवरती 10 दिवसापूर्वी. खूप लोक बाहेर रात्रीचे फिरायला असायचे आणि सगळे रस्ते भरलेले असायचे. आता एकदम शांतता आणि लोक बाहेर दिसत नाहीये. पूर्ण असं सगळीकडे शांत आहे. हाय गाईज, आपण आता आहोत हॉटेल एशियन पार्क आणि एशियन पार्क वरून आता आपण जाणार आहोत सोनमर्गला जाणार आहे. पाऊस चालू आहे. वेदर काल खराब असल्यामुळे काल संध्याकाळी आपल्याला फ्लाईट लँड झालं नाही. मग पुन्हा दिल्लीला गेलो. दिल्लीला लँड झालं. दिल्लीमध्ये आपण काल आम्ही जवळजवळ 2-3 तास दिल्ली एअरपोर्ट वरती थांबलो. शेवटी मोसम क्लिअर झाल्यानंतर निघालो. आता आपण एशियन पार्क हॉटेल श्रीनगरमध्ये आहोत आणि श्रीनगरमधून आपण चाललेलो सोनबंगला. आपल्यासोबत आहे शब्बीर भाई, हे इथले लोकलचे ड्रायव्हर आहेत आणि खूप चांगला माणूस आहे. हाय बोलू शब्बीर भाई.
पुण्यासारखंच शहर वाटतंय, छोट्या छोट्या गल्ल्या. मला आता गावात आल्याचं फील वाटतं, सदाशिवपेठेत किंवा कुठेतरी असं फिरल्यासारखं वाटतंय मला. ही आपण आता आलोय जामा मस्जिद, जी सगळ्यात मोठी श्रीनगरची मस्जिद आहे, तिथे आलोय आपण. खूप सुंदर अशी ही नदी आहे, किशनगंगा नाव आहे नदीचं. आपण बघतोय की हे सगळं काश्मीरमधलं खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि ही नदीचा जो आवाज आहे तो आपल्याला येतोय. ये हसी वादिया, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ, वो मेरी जान. In the realm of endless light, where moon and stars ignite the night, we dance on streams of cosmic glow, in the universe's gentle flow. अशा खिंडी आहेत सगळ्या, आणि या खिंडीतनाच हा मार्ग काढलेला आहे. सोनबग 15 किलोमीटर आहे इथून, आणि हा एक नवीन रस्ता बनवला आहे आपल्या गव्हर्नमेंटने. खाली जो होता तो रस्ता, जुना रस्ता होता, तो याच्यातून जात होता गावातून, आणि घाटाचा रस्ता होता. आता डायरेक्ट हा इथून टनेल केलेला आहे, टनेलमधून आपण डायरेक्ट पलीकडे. कारगिल 123 किलोमीटर, लेह 348, सोनमर्ग 3 किलोमीटर. सगळा वरती बर्फ दिसतोय. आपण आता सोनबगला पोहोचलेलो आहे, सोनबगला. आणि हा सगळा पूर्ण हा बर्फ वरती सगळा टेकड्यांवरती अडकलेला आहे. सोनबगच्या पासून आपण पुढे आलोय, जोजिला पासकडे चाललोय आपण. आणि हा सगळा बर्फ, ह्या नद्या सगळ्या वरून जे पाणी येत आहे ते सगळं बर्फामध्ये रूपांतरित झालं. वाह, क्या बात है. ये हसी वादी है, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ, मेरे जानी जान. जन्नत है ये, कश्मीरी जन्नत, कश्मीरियत. दुनिया का सेकंड नंबर का सबसे डेंजरस रोड है ये. इसका नाम है जोजिला रोड. जोजिला पास जो है ये, हा जो आहे जोजिला पास, हा श्रीनगर पासून ते सोनबगला येतो. सोनबग पासून तो लेह लडाखला जातो. हा रस्ता जो आहे तो सगळ्या जगातला 2 नंबरचा सगळ्यात रिस्की रोड आहे. सगळ्यात जास्त लँडस्लाइड आणि 6 महिने तर हा रस्ता बंदच असतो.
कारण 6 महिने हा बर्फ जवळजवळ 12-12 फुटापर्यंतचा बर्फ आहे म्हणून हे सांगतात. आणि 6 महिने हा बंद असतो, 6 महिने खुला असतो. तर 6 महिन्याच्या खुला याच्यामध्ये एका साईडला पूर्ण दरी, त्याला कसलेही कठडे नाही, काय नाही, आणि एका बाजूला पूर्ण डोंगर, आणि वरून खूप वेळा बऱ्याचदा दरडी कोसळतात आणि त्या दरडी सगळ्या इकडे पसरलेल्या आहेत. आता आपण बघू शकतो दोन्ही साईडला ते पूर्ण टोक हिमनगर दिसल्यासारखे दिसतात. ज्या दिवशी हा खुला असतो त्या दिवशी तिकडून येणारे लोक फक्त लेह लडाखवरून येणाऱ्या गाड्या येतात, इकडून सोडत नाहीत गाड्या. आणि दोन्ही बाजूनी एका वेळेला ट्रॅफिक चालत नाही, कारण खूप मोठ्या हेवी व्हेकल पण इकडे येत असतात. आता हे सध्या मधल्या प्रॉब्लेममुळे लोक नाही आलेले आहेत, पण एकदम सेफ आहे. लोक, मिलिटरीची लोक आहेत, पोलीस आहेत, इथले स्थानिक पोलीस आहेत, स्थानिक गाईड, ड्रायव्हर खूप सगळे चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. त्याला काही कसले कठडे नाहीये, त्याला काही नाही आणि म्हणून तर हा जगातला सगळ्यात रिस्की मार्ग आहे. 2 नंबरचा पूर्ण दर्या आहेत दोन्ही साईडला. एक साईडला पूर्ण लँडस्लाईड होतात, नेक्स्ट साईडला पूर्ण हे पूर्ण सगळं जोझिला मध्ये आपण अडकलोय. थोडस पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि हा सगळा बर्फ आपण आता वरती जोझिला वरती जोझिला पासच्या वर टोकावरती आहे पूर्णपणे. आणि हे सगळ्या दिलेल्या आहेत आणि खाली पूर्ण लँडस्लाइडचं इथून पूर्ण खाली दरी आहे. जोझिला पास आता संपलेला आहे आणि आपण आलो 0 पॉइंटला. 0 पॉइंट आता हे लडाखच्या भागात आहे. आपण लेह लडाख इकडे आहोत. काश्मीरवरून आपण जम्मूवरून श्रीनगरवरून सोनमर्गला आलो. सोनमर्गवरून आता पुढे 0 पॉइंटला आलेलो आहे आपण. आणि हा सगळा असा बर्फ आहे पूर्ण. क्या बात है, ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां. हम कहाँ, हम 0 पॉइंट पे आ गए.
तुम्ही मित्रांनो काश्मीरला या, काश्मीर जन्नत आहे, बहुत अच्छा आहे. आणि हा सोहिल आहे जो हे सगळं शूटिंग करतोय माझं. त्याच्यानंतर जी गाडी आहे तो शब्बीर म्हणून आहे, तर ते जे माझ्यासोबत आलेले. आपण जेव्हा श्रीनगरवरून सोनमर्गला जात असतो त्यावेळेला सोनमर्गला जाणाराचा एक खूप छान धबधबा आहे, तो या ठिकाणी आहे. आणि इकडे श्रीनगर आहे आणि या साईडला सोनमर्ग आहे. सोनमर्गवरून येताना एक खूप सुंदर असा धबधबा आहे, तो ज्या पॉइंटला सगळे थांबतात तो असा हा छान धबधबा. हा श्रीनगर आणि इकडे हा धबधबा. एक सेल्फी पॉइंट तिकडे बनवलेला आहे. हा डोंगरातून डायरेक्ट येणारं पाणी. आपण आता आलेलो आहे एक दर्ग्याला. हा तो दर्गा आहे. हा दल लेकच्या बाजूला दर्गा आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. समोर दल लेक. मगरिबची नमाज चालू आहे आणि त्या नमाजच्या नंतर लेडीजला आत घेतलं जाईल. त्यामुळे मग आम्ही सगळेच आता नमाज पठण झाल्यानंतर आम्ही सगळे आत जाणार आहोत. हाय गाईज, आपण हे आहे दल लेक. जवळजवळ 15 किलोमीटरच्या परिघामध्ये ते दल लेक आहे पूर्ण. आणि आता आपण आलेलो आहे हे जे आहे निशाद गार्डन म्हणून आहे, तिकडे आलेलो आहे आपण. आणि तुलिप जे आहे, जे गार्डन तुलिप नावाचं गार्डन आहे
ते सध्या फुलं नसल्यामुळे बंद आहे. आणि आपण आता आलोय निषाद गार्डनला. आणि हे समोरचा दल लेक, हा परिसर दल लेकचा. इकडे तिकीट विंडो आहे, तिकीट काढायचे आणि मग एंट्री आहे आतमध्ये जायला. समोरचा दल लेक परिसर पूर्ण. आणि आपण आता जात आहोत वरच्या बाजूला, गार्डनच्या वरच्या बाजूला चाललेलो आहे. क्या नाम है आपका? आप यहाँ पे ये फोटो निकालते हैं कश्मीर ड्रेस पहन के? ओके, कितना पैसा लेते हैं? जो आप साइज बनाओगे, साइज पे डिपेंड है सर. फोटो निकालते हैं ये ऐसा वाला? दिस साइज 250. ओके. अगर इससे बिग साइज वाला बनाओगे 300 वाला भी है. हाँ. स्मॉल साइज है 200. हां. 5 मिनट के बाद फोटो रेडी होगा. ओके. अशा रीतीने मला आता काश्मीरचा ड्रेस घातलेला आहे आणि मी ह्या ड्रेसमध्ये आता फोटो काढतोय. खूप सारे ड्रेसेस इथं त्यांच्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि असे ड्रेस घालून अशा प्रकारे फुलांमध्ये इकडे असे फोटो काढले जातात. तर गव्हर्नमेंटचा रेट असतो त्याप्रमाणे आपल्याला पैसे द्यायचे असतात. त्याची पावती मिळते आपल्याला. कसल्याही प्रकारचं बार्गेनिंग किंवा हे नाही आहे. हे आपल्याकडे जसं फोटोग्राफर आपल्याला गेट ऑफ इंडियाला मिळतात, फोटो काढून देतो वगैरे म्हणतात, तसंच इथं पण फोटो काढून देतो, तुम्हाला अल्बम बनवून देतो आणि असं म्हणून आपल्याकडनं तो फोटोग्राफर आहे तो जास्त फोटो काढतो आणि जास्त पैसे घेतो. त्यामुळे इथं आलात तर फोटोग्राफरला सांगायचं मला 2 फोटो काढायचे, 3 काढायचे, त्याची प्रिंट नको आणि मला सॉफ्ट कॉपी दे असं सांगायचं. आपण आता गुलमर्गच्या जवळ पोहोचलो. 20 किलोमीटर वरती आहे आणि त्याच्या आधी आपल्याला सगळ्या ह्या डोंगरांमध्ये पूर्ण बर्फ दिसतोय. थोडं वातावरण खराब असल्यामुळं एवढी विजिबिलिटी कमी आहे, पण जो बर्फ दिसतोय आपल्याला समोर संपूर्ण डोंगरांमध्ये वरती. इथं आर्ट अँड क्राफ्ट बाजार आहे. इथं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मिळतात. काश्मीरी शाली असतील, काश्मीरचे रजया, स्वेटर्स, त्याच्यानंतर हँडमेड सगळ्या म्हणजे हाताने विणलेले त्यांचे ऑर्नामेंट, असं सगळं इथं मिळतं. आपको बता दें यहाँ पर क्या क्या मिलता है. हाँ ओके. तो ये बेसिकली कोऑपरेटिव सोसाइटी का शोरूम रहेगा. यहाँ पर 2 फ्लोर्स रहेंगे. ये जो ग्राउंड फ्लोर है ये सारा क्लोथिंग के रिगार्डिंग रहेगा. यहाँ पर आपको राइट साइड से शॉल्स मिल जाएंगे पश्मीना एंड नॉन पश्मीना में. उसके बाद शॉल्स है हमारे पास. फिर अनस्टिचड सूट्स मिल जाएंगे. देन यहाँ की फेमस सिल्क साड़ीज रहेंगी. कॉर्नर में शॉर्ट कोट्स, लॉन्ग कोट्स, कफ्तान्स, कुर्तीज, जैकेट्स, इधर स्वेटर्स, कार्डिगन सब यहाँ से मिल जाएंगे. फिर ऊपर फर्स्ट फ्लोर पे जाएंगे, वहाँ पर वर्ल्ड के नंबर 1 कारपेट्स को छोड़कर आपको छोटे सिविनियर्स मिल जाएंगे. अमिताभ जी भी आए थे आपके यहाँ पे. संडे फिल्म स्टार्स. क्या बात है. सचिन भी आए थे, अमिताभ जी आए थे. सचिन रिसेंटली आए दादा. सचिन दादा अभी आए थे क्या? हो, वरती का फ्लोर आहे आमचा. हाँ, तिकडे बेड पे साइन किया. ओके, वेरी गुड. हाँ बघा दादा, डिजाइन का ये देखो बेटा, जैसे म्यूजिशियंस के पास नोट्स होता है वैसे नोट्स.
इसके पड को कारपेट को बनाना पड़ता है। ये देख रहे हैं इनके पास पेपर लगे, ये इसको फॉलो करके कारपेट बनाते हैं। एक कारपेट को बनाने में 50, 60, 100, 200, 2000, 3000 पेपर भी लगते हैं। ये बेस है कारपेट का, कॉटन दादा, कॉटन के ऊपर हम रेशम डालते हैं। 12 बाय 18 सा साइज है। इसको बनाने में लगता है 6 वर्ष, 6.5 वर्ष, 6 आदमी पर। ये मैजिकल कारपेट होते हैं, सच में इनमें मैजिक है। आज मैं आपको दिखाऊंगा। अनि डस्ट प्रूफ है, वॉशेबल, फायर रेजिस्टेंट एंड लाइफ ऑफ दिस कारपेट इज मोर देन 500 ईयर्स। 500 वर्ष से ज्यादा लाइफ आहे। सो हा कारपेट आहे जरा नजदीक से आइए, हा बघा ना कैसे बनाते, एक एक धागा। आगे से इनको नहीं पता है कारपेट कैसे बनेगा, लेकिन जब हम इसको पीछे से देखेंगे ना ताई, पीछे एकदम चांगली डिजाइन दिसतो। बनने के बाद ये पहले धुल जाएगा, जब उतारेंगे फिर इसकी ट्रिमिंग होगी, तब जाके डिजाइन पीछे वाले से भी बेहतर होगा। और फिर भी जैसे कि मैंने कहा हाथ से ट्रिम है, ये सारी बन रहे हैं। कानी शाल, कश्मीरी शाल, पश्मीनी शाल, पश्मीनी शाल। कानी शाल इसको कह रहे हैं। क्या बोलते हैं उसको? कानी शाल, इसको कानी कह रहे हैं, इसलिए बोल रहे हैं इसको कानी शाल। ओके, वो लोकर है। लकड़ी का बना। कितना दिन लगता है उसको बनने में? इसको लगे 8 महीने। 8 दिन लगता है उसको। जी सर। तो यह हैंडमेड ही रहता है पूरा। हाँ। और आपका नाम क्या है? आदिल बनता है। आदिल मेरा नाम है। आदिल भाई। आदिल, ये देखिए दादा, हाँ कानी वर्क पश्मीनाचे शॉल आहे। हे हाताचं काम आहे। अजून एक काम आहे सुईचं काम। तुम्हाला मॅजिक बघायचे बेटा? नाही बघायचं मॅजिक? चला वरती तिकडे जाऊन मी बघतो सर। पैठानी की साड़ी बनती है ना येवला में जरा इसी टाइप की बनती है। मैं पूरा महाराष्ट्र घूम के आ गया। ये डिजाइन है, ये पूरा डिजाइन है इसकी। ये जैसा वो हम लोग म्यूजिशियन जैसा म्यूजिक बनाते हैं वैसा ये पहले बनाया है और वैसे ही वो बुन रहे हैं। जी जी जी, यस 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 यस। चला वरती दादा तिकडे 2 मिनिट बघतो। हो हो हो। चल, हा बघा अजून एक काम आहे सुईचं काम, पश्मिनाचा शॉल आहे। ओके, अशा प्रकारे हे पश्मिना शाली आणि हे बनवलं जातं। हे सगळे जे कारीगर आहेत हे ह्यांची 2री, 3री, 4थी पिढी जी आहे ती ही बनवती, कारण हे पिढीजात व्यवसाय है। नई पीढ़ी नहीं बनाएगी। ये इतना प्यार से बना रहे हो कि उसमें अपनी अपनी पूरी। हाँ, अस्सलाम वालेकुम। खूप प्रेमाने आणि व्यवस्थित बनवतात। हे एक ना एक धागा जो बनतोय ठीक है। चला ताई वर चला, वरती बघतो शिंदे जाऊन। So we always start from the side. हे सगळं हँडमेड काम आहे। हे समोरचं पण हे सगळं जे आहे हे दादा यूट्यूबर है। यूट्यूबर है? क्या नाम है दादा? महेश। आणि आता आपण गुलबर्ग जवळ पोहोचलेलो आहे। हे क्राफ्ट आणि हे थोडंसं खरेदी केली। चाललो आहे आणि इथून गुलमर्ग हे 9 किलोमीटर वरती आहे। वरती खालून जवळजवळ 11-12 किलोमीटर आहे। आता आपण इथून एक 5-1 किलोमीटर वरती पुढे आलो आहे। अजून 4-1 किलोमीटर पुढे जायचं आहे वरती आपल्याला। आणि त्या भागामध्ये पूर्ण असं सगळं जंगल आहे।